श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरताळिकेविषयी थोडीशी माहिती देणार आहे। हरताळिकेला काय चुका करू नयेत किंवा कोणत्या गोष्टींचे नियम पाळावेत, हरताळिकेची पूजा कशी मांडावी याच्यावरचा व्हिडिओ आपला आलेला आहे, तर तो निश्चितच बघावा। कारण पूजा मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे। कोणतेही संस्कृत मंत्र उच्चार न घेता जास्तीत जास्त एकदम सोप्या पद्धतीने दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, तर तोही व्हिडिओ अवश्य बघावा। त्याचप्रमाणे हरताळिकेचे व्रत कोणी करावे कोणी करू नये हाही व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेला आहे। आता अजून एक इथे सांगावंसं वाटतं की मला जितक्या शक्य होत्या गणपती गौरीच्या त्या सर्व ऑर्डर काल निघालेल्या आहेत आणि उरलेल्या आज निघत आहेत। आता त्यातूनही ज्या राहतील त्या मी उद्या पाठवत आहे। कृपया सारखे कॉल करू नका। कॉल केल्यामुळे काय होतंय, माझं जे चालू काम आहे ते थोडंसं थांबतंय आणि मग त्यामुळे उशीर होतोय। त्यामुळे मेसेज करा, मात्र कॉल करू नका। कॉल केल्यामुळे माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ जातोय आणि काम होत नाहीये। कुंचन विषयी बऱ्याच जणांचे प्रश्न काल आलेत। आपल्याकडे 1000, 1500 आणि 2200 तीन पद्धतीचे कुंचन आहेत, जे सगळ्यांना घ्यायला परवडतील, उत्तम क्वालिटी आहे आणि जे साहित्य पूजेसाठी गरजेचं आहे। उगाच आपण प्रचंड वस्तू ठेवलेल्या नाहीत, ज्या त्या सेवेमध्ये खरोखर वस्तू लागतात त्या आपण ठेवलेल्या आहेत। चांदीचे अगदी मिनी कुंचन ज्याला म्हणतो ते सुद्धा रोजच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे, जे मी 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। स्वामी मूर्ती जे काही तुम्हाला हवे ते आपल्याकडे आहे, तर तुम्ही नंबरवर मेसेज करा। उदबत्त्या विविध प्रकारच्या उदबत्त्या आपल्याकडे आहेत, त्यासाठी सुद्धा गौरी गणपतीसाठी आता मेसेज करा। तुपाच्या वाती 50 तुपाच्या वातींचा डबा जो 1 तास 10 मिनिटं चालतो तोही आपल्याकडे आहे। तर चला आता थोडं हरताळिकेबद्दल बोलूया। हरताळिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावी हाही प्रश्न बऱ्याच महिलांचा आला। बांगड्या आणि हे साडी तर एकच की आपण नेहमीच सांगत असतो की सणावाराला काळी साडी नेसू नका, बाकी तुम्ही कोणताही रंग घालू शकता। हिरवा, जांभळा, केशरी, आंबा कलर, निळा, जांभळा, राणी कलर जो कुठला तुमच्याकडे असेल। कारण प्रत्येक देवी देवतांच्या वेळेस आपण एवढंच सांगतो बघा, संक्रांत सोडून की काळं घालू नका। देवांच्या समोर काळं का घालू नये ह्याला एक लॉजिक आहे, कारण की निगेटिव्हिटी खेचून घेण्याचं काम काळा रंग करतो। आता आपले केस काळे असतात, आपलं मंगळसूत्र काळे असतात, आपला रंग पण असतो, त्यामुळे इतकं पण नाही जपायचं। पण आपण जे वरून नेसतो, आता हे निसर्गाने दिलेलं आहे, पण आपण जे वरून नेसतो ते काळ्या रंगाचं घालू नका। चुकून पण ब्लाउज घातला आहे किंवा पेटीकोट घातला आहे, साडी घातली आहे असं तुम्ही करू नका, कारण आपल्यासाठीच ते निगेटिव्ह रंग त्याला थोडासा मानला जातो। असं काही नाही की तो रंग वाईट आहे, मला सुद्धा आवडतो, इतर वेळेस घाला, फक्त तुम्ही हरताळिकेच्या पूजेमध्ये काळा रंग घालू नका। बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात? अर्थातच ह्याचं उत्तर मी एकच देईन की हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात। 1 घाला 2 घाला, पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात। या दिवशी जोडवी घाला, तुम्हाला आवडत असेल पैंजण घाला, जो काही तुम्हाला शृंगार आवडतो, गजरे आवडत असतील गजरे घाला, मंगळसूत्र, सगळा तुम्ही शृंगार या दिवशी करा। मुलींना सुद्धा चांगलं नटवून सजवून हरताळिकेच्या पूजेला बसवा। मी तर यावर्षी ओवीचा बहुतेक व्हिडिओ पण घेईन, तुम्हालाही सगळ्यांना दाखवेन की किती सुंदर पूजा आपल्याला म्हणजे मुलींकडून करून घ्यायची असते, हे पण मी तुम्हाला दाखवेन। कारण आता तिला शिकवणार आहे, ती आता 9 पूर्णची आहे, त्यामुळे तिला आता मी शिकवणार आहे। उपवास नाही, इतक्यात तिला उपवास ही जबरदस्ती करणार नाही, पण आपलं एक संस्कार म्हणून, बाकी ते नवरा चांगला मिळू दे वगैरे त्या फार पुढच्या गोष्टी आहेत, फक्त संस्कार म्हणून आपली तिला मी आता ही पूजा शिकवणार आहे। बरं, आता तुम्हाला या दिवशीचा खास उपाय सांगते की तुम्ही हरताळिकेची पूजा जेव्हा मांडणार आहात, साक्षात पार्वती देवीची आपण पूजा करत असतो, लक्षात घ्या। आणि जी आपण वाळूची पिंडी करणार आहोत, महादेवाचे शिवलिंग जे तयार करणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे।
एक कागद घ्यायचा आहे, त्याच्यावर तुमच्या जितक्या हव्या तेवढ्या इच्छा, 4-5 पेक्षा जास्त नको बरं का, नाही तर एवढी मोठी लिस्टच काढाल. एक 4-5 इच्छा लिहा की माझं घर झालं आहे या पद्धतीने लिहायचं, मला बाळ झालं आहे, मला नोकरी लागली आहे, किंवा तुमचं जे काही असेल ते. आणि त्याच्यावरती 24, प्रत्येकाच्या वरती 24 नंबर लिहायचा, वर तुमचं नाव लिहायचं आणि खाली थँक्यू युनिवर्स लिहायचं, ओम नमः शिवाय लिहायचं. आणि जेव्हा आपण आता ही समजा, आता इथं समजा हा पाट आहे, हा समजा पाट आहे, इथं ती चिठ्ठी ठेवायची आणि यावर महादेवाची ती पिंडी जी आहे ती आपल्याला तयार करायची. खाली चिठ्ठी ठेवायची आणि वरून महादेवाची पिंडी तयार करायची. नमस्कार करायचा, दिवा उदबत्ती धूप दीप सगळं ठेवायचं. त्यानंतर 21-11 दिवसातून, तेवढ्या दिवसातून 3 वेळा 21 वेळा ती इच्छा तुम्हाला पॉझिटिव्हली बोलायची आहे की हे झालं आहे आणि मी खूप खुश आहे, थँक्यू युनिवर्स, हे तुम्हाला बोलायचं आहे. आणि दोन्ही वेळेस धूप उदबत्ती जे काही आहे ते आपलं दाखवायचं आहे. अगदी संध्याकाळी किंवा उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी, संध्याकाळी नाही, हरताळिकेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे गणपती बसवायच्या थोड्याशा आधी त्याची उत्तर पूजा करायची. आता उत्तर पूजा म्हणजे ते नंतर सांगेन मी तुम्हाला, किंवा थोडक्यात सांगते. उत्तर पूजा म्हणजे पुन्हा धूप दीप लावायचा, अक्षता व्हायच्या, नैवेद्य दूध साखरेचा दाखवायचा आणि ती जी पिंडी आहे ती गोळा करून निर्माल्यामध्ये किंवा पाण्यामध्ये टाकायची. त्याच्याबरोबरच ती चिठ्ठी पण तुम्हाला टाकून द्यायची आहे. पाण्यात टाका, झाडाखाली टाका, कुठेही टाका. पुढच्या वर्षीपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल. मात्र हरताळिकेपासून पुढे वर्षभर रोज एका इच्छेबद्दल तुम्ही मनात 21 वेळा होकारार्थी 3 वेळा बोलायचं मनात. ना तुम्हाला लिखाण करायचंय, ना कुठला नंबर लिहायचाय, काहीही करायचं नाही. आता सकाळी मी म्हटलं, समजा मी अक्कलकोटला गेले आहे, थँक्यू युनिवर्स, मी अक्कलकोटला गेले आहे, थँक्यू युनिवर्स, मी अक्कलकोटला गेले आहे, थँक्यू युनिवर्स. असं मी सकाळी अगदी आंघोळ करताना 21 वेळा म्हटलं, दुपारी स्वयंपाक करताना 21 वेळा म्हटलं आणि रात्री झोपल्यावर अगदी निवांत 21 वेळा म्हटलं. इतकाच उपाय आहे, खूप सुंदर उपाय आहे. अगदी आठवणीने करा आणि नंतर मला रिझल्ट सांगा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. आता दिवसभर ऑर्डरचं काम आहे, त्यामुळे कृपया कुणी फोन करू नका. श्री स्वामी समर्थ.